नमस्कार, मी अथर्व वादाटे म्हणजेच 10वी मधील तुमच्या सर्वांचा लाडका आभ्या. तुम्ही आपल्या 10वी सिरीजवरती भरभरून प्रेम करताय आणि असंच प्रेम करत राहा. पण बरेच जण असे आहेत की त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच नाही केलं. पण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन अपडेट्स बघायलाच नाहीत मिळणार. म्हणून आत्ताच जावा आणि लगेच सबस्क्राईब करा इट्स मज्जाला आणि आपल्या 10वी वरती असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. बसा बसा बसा. मग काय 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं लईच टेन्शन घेतलेलं दिसतंय तुम्ही. हा, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही, पण बोर्डाची परीक्षा म्हणल्यावर टेन्शन येणारच का नाही, आहे ना. पण अशी तोंड करून तुम्ही कसा अभ्यास करत असाल ना. हा, आणि मग पास कसं होणार? पास बी होणार नाही सर. अवकाळी पडलेलं लिहिलं तरी पास होणार असं म्हणजे का सर? हो, हे बघ, ज्यांनी कुणी काय काय सांगितलं असेल ना ते सगळं नीट ध्यानात ठेवायचं. आता तुम्हाला माहितीच आहे 10वीची परीक्षा म्हणल्यावर सगळा अभ्यासक्रम असतो. हा, अगदी पहिला धडा शिकवल्यापासून ते आत्ताचा शेवटच्या धड्यापर्यंत. हा, कशावर काय बिल कळलं का? पण सर पुस्तकातलं येणार ना. मग तू काय येडाबिडास कर माझ्या पुस्तकाच्या बाहेरचं कसं येईल? हे बघा, सगळे नीट ऐका. सगळं पुस्तकातलंच येतं, पण काय आहे, काही शब्द पुढं मागं करून संभ्रम निर्माण केला जातो. प्रश्न सोपाच असतो, पण तुम्ही त्या शब्दात अडकता. तसं न करता तुम्हाला दिलेला उतारा नीट वाचायचा, प्रश्नाच्या वरचे खालचे प्रश्न पण नीट वाचायचे आणि मग उत्तर लिहायचं. आहे की नाही सोपं? हा, म्हणजे मला कळालं सर. म्हणजे उत्तर उतारात जरी नसेल तरी आजूबाजूच्या प्रश्नात असू शकतं. अगदी बरोबर. हा, असेच विद्यार्थी पुढं बोर्डात येतात. ते फक्त पुस्तकातला अभ्यास करत नाही तर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा नीट अभ्यास करतात. तर आता आपण विषयाकडे वळूयात. आजचा विषय आहे माझा मराठी. हा, तर यात एक पठित गद्य म्हणजे काय? सर पाठीत कधी? तुझ्या पाठीत आणू काय गुद्य? नको ना. हा, बोल. सर अभ्यासक्रमातील धडा. बरोबर. आता अपठित गद्य म्हणजे काय? अभ्यासक्रमात नसलेला धडा पहिल्या प्रश्नावरनं कळतंय की. हा, असा सगळ्या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मग उत्तर लिहायचं. आहे की नाही सोपं सगळं? सांगा बरं. मला कळतंय म्हणजे सोपं असेलच. हां, आता पुढचं समजून घ्यात. हां, 3 गद्य म्हणजे साधारण 18 मार्क आणि पद्य म्हणजे कविता, तिला साधारणपणे 16 मार्क म्हणजे 34 मार्क मिळतात. आहे की नाही? त्यासाठी काय करायचं, फक्त उतारा आणि कविता अगदी व्यवस्थित नीटपणानं वाचायचं आणि मग उत्तरं द्यायची. त्याच्यानंतर स्थूल वाचन आणि व्याकरण याला किती मार्क आहेत? 22. किती मार्क आहेत याला? 22. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद हेच ना. हो, एवढंच नाही, आणखीन बरंच काही आहे. ते सगळं तुम्ही सगळे घरी गेल्यानंतर नीट वाचा, अभ्यास करा. त्यानंतर उपयोजित लेखनाला 24 गुण असतात. असा एकूण 80 गुणांचा पेपर असतो. आहे की नाही? सगळं सोपं सरळ. हा सर हा, अहो म्हणायलाच सोपं आहे. गेल्या वेळेस तुम्ही आल्याला आता म्हणलं सगळं सोपंच आहे, पण 80 पैकी 8च पडले आणि सरांनी तोंडीची 20 पैकी 20 दिलेली तरी बी नापासच झालो. आता 8चे 18 कसे होतील ते बघ, म्हणजे नक्की पास होशील. नाहीतर राहायचं आपलं मार्च ऑक्टोबर. चला आता आपण पुढे वळूयात. चला सुरू करूयात पुढे. हाय घालायला हे बाहेरचं सर आल्यापासून 10वी अजूनच अवघड वाटायला लागले. जेवढं येत होतं तेवढं बी येणं झालंय आता. तुला का नाही सगळं सोप्पं आणि तुझ्या मनासारखं पाहिजे तेव्हा तुला बरं वाटतं आहे का नाही? नाहीतर काय. अरे मध्या तुला वाटतं एवढं अवघड नसतं रे सगळं. फक्त तुला येत नाही ना म्हणून तुला तसं वाटतं.
आई घालेन तुम्ही दोघं बी लय हुशार बोडायचे आहे. इक्या तू लय चुरू चुरू बोलतोयस. मला सांग मराठीपेक्षा विषय कुठला सोपा आहे का? आणि तो बी मला येत नसेल मग माझ्यातच दोष आहे का? जेव्हा आपलं कांबळे सर शिकवायचं तेव्हा मला वाटलं मला समजा येतंय, पण हे सर शिकवतात ना तेव्हापासून काय दिना झालंय बघ. हो, क्षमा त्याचं पटलं बरं का मला. त्या नवीन सरांचं काहीच कळलं नाही मला. आता सगळ्यात सोपं मराठी इंग्रजीपेक्षा अवघड करून सांगतोय. आणि ते उपाययोजना लेखन कसलं आलं मध्येच, त्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत. आणि त्याचं नावच आम्हाला नाही आत्ता कळले. अरे माकडा, ते उपाययोजना नाही, उपयोजित लेखन आहे. म्हणजे पत्रलेखन, बातमी लेखन, अर्ज लिहिणे. अरे हे तर सगळ्यात सोपं असते. पण कधी पुस्तक उघडून बघितलं तर कळेल ना. आणि सर काय म्हणलेलं, आधी प्रश्न नीट वाचा. उपयोजितला उपाययोजना म्हणून वाचल्यावर तुम्ही नापासच होणार. ह्याच्यावर कुठलीच उपाययोजना करता येणार नाही, समजलं का? तुम्हा दोघांनी लय हसू येत असेल ना अभ्यानिक्या. हा मी गंड आहे, पण काय करायचं, तुमच्या एवढं डोसका अभ्यासात नाही चालत आमचं. देवानं मेंदूच कमी दिलाय आम्हाला. हे बाबा, हे उगच असलं काय बोलत जाऊ नको बरं का. देव सगळ्यांनी समान मेंदू देतो. उगच मला मोठा आणि तुला छोटा का देईल. फक्त त्याचा वापर कोण कसा करतं त्याच्यावर असतं सगळं. आता मला अभ्यासाची आवड आहे, तुला नाही, त्यात आपण काय करणार. अभ्यास करताना माझं लक्ष फक्त अभ्यासात असतं. आणि तुझं अभ्यास सोडून बाकी 100 गोष्टींकडे. वहिला का अभ्या, अभ्यासाला बसलो ना तसलंच विचार येतात. कशामुळे र? कारण तुला अभ्यास केव्हा आवडलाच नाही, म्हणजे तू आवडूनच घेतला नाहीस. आवडण्यासारखं आहेच काय त्यात? किरण्या, आपण जसा विचार करतो का नाही तसंच असतो आपण. जर असा विचार केला तर नाच आवडणार ना अभ्यास. पण मला लय आवडतो अभ्यास. बघ अभ्या, तिला अभ्यास आवडत असून बी तुमच्यापेक्षा कमी मार्क पडतात. आम्हाला मेंदूच कमी आहे र. हे माकडा, तिला वेळ मिळत नाही तरी बी समजा काम करून राहिलेल्या वेळेत ना अभ्यास करते ती. आणि त्यात बी दर 10-15 मिनिटाला याची शिवी असते. कसं लागायचं माणसाचं मन. पण अभ्या, आता ठरवलंय बघ, परीक्षा उस्तवर कुणाचं काहीच मनात घ्यायचं नाही. बोलू दे काय बोलायचंय ते, आपण फक्त अभ्यासावरच ध्यान द्यायचं. बरं ऐक की, मला एक गणित सुटणं झालंय म्हणून आलते तुझ्याकडं. बघू दे इकडं. अगं हे सूत्र चुकलंय. सूत्र चुकलं म्हणजे गणित चुकणारच की. आयुष्याचं गणित सोडवायला कुठलं सूत्र वापरायचं अभ्या? तर आज आपण शिकणार आहोत लोकसंख्या, एक महत्त्वाचा धडा. मानवी भूगोलात लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मला सांगा, लोकसंख्या जास्त असणं चांगलं की वाईट? कोण सांगेल? सर, मी सांगते. हा बोल. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणं कुठल्याही देशासाठी वाईटच. कारण एवढ्या सगळ्या लोकांचं आरोग्य, राहण्याची जागा, अन्नाची गरज किंवा अन्य उपाययोजना करणं कुठल्याही देशाला किंवा शासनाला अवघडच जातं. आता बघा की, आज भारत जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनलाय. आता इथं गरिबी, अस्वच्छता, राहण्याच्या जागेची कमतरता, अपुऱ्या सोयीसुविधा अशा अनेक समस्या आहेत सर. आता देशाचं एकूण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या बघता अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यामुळं लोकसंख्या प्रमाणात आणण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे. खूप छान. नुसता पुस्तकी अभ्यास न करता स्वतःची मतं सुद्धा छानपैकी मांडली. बस. बघितलंच मध्ये, तुझ्यापेक्षा तरी हुशारच आहे. मानलं बाया,
तुम्ही देशाचं भविष्य आणि आम्ही नुसती वाढलेली लोकसंख्या. बर, आता पुढं बघा. मला एक सांगा, लोकसंख्या सगळीकडे एकसमान असते का? तर नाही. आता तुमच्या पुढे जे पुस्तक आहे त्यातील नकाशा काढा बरं. बघितला का बरं असं असेल की सगळीकडे लोकसंख्या एकसमान नसेल? हां बोल. सर, कारण जिथे सोयी सुविधा आणि सुपीक जमीन जास्त आहे तिथली लोकसंख्या जास्त आहे. उदाहरणार्थ मुंबई पुण्यात सोयी सुविधा आहेत आणि पंजाब हरियाणामध्ये सुपीक जमीन जास्त आहे. राजस्थानमध्ये वाळवंट आहे, नापीक जमिनीचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तिथली लोकसंख्या विरळ आहे. अरे वा, खूप छान समजून घेतलं बरं का भूगोल तुम्ही. काय नाव तुझं? सर, केवढा. बस. हे बघा, तुम्हा सगळ्यांचा अभ्यास खूप छान झालाय, पण आता ज्यांचा अभ्यास कच्चा राहिलाय त्यांनाही तुमच्यासोबत घ्या, त्यांना शिकवा. सगळेच जर चांगल्या मार्काने पास झाले तर शाळेचा निकाल चांगला लागेल, हो की नाही? सर, बोर्डात वाईज बी कॉपी केलेली चालत नाही व्हय? अजिबात नाही. तिथं बाहेरचं स्क्वॉड असतं, सापडला तर पूर्ण वेळ परीक्षेला बसू देत नाहीत आणि त्यावेळी जे पर्यवेक्षक असतात त्यांच्यावरही कारवाई होते. आणि प्रश्नपत्रिका ABCD पद्धतीने असल्यामुळे दुसऱ्या कुणाचं बघून लिहिता येत नाही. त्यामुळं पास होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अभ्यास करणे. सर, मागच्या वर्षी पेपर संपलेला तेव्हा कॉप्याचं ढीक चिडीक गावलं. चेक केलं तेव्हा नव्हत्या, मग खिडकीतनं टाकतात त्यांचं काय? तुझ्यासाठी कोणी टाकणार आहे का? नाही. मग अभ्यासाकडे लक्ष दे की. हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट नीट सांगतो, लक्षात घ्या. कॉपी करणं जास्त अवघड असतं अभ्यास करण्यापेक्षा. खरं नाही वाटत ना? पण हे बरोबर आहे. खरोखर कॉपी करणं अवघड असतं अभ्यास करण्यापेक्षा. कारण कुठली कॉपी कुठे ठेवली आहे हे शोधण्यात खूप वेळ जातो. नंतर ती कॉपी शोधली की ती लपून छपून लिहिण्यात अजून वेळ जातो. आणि एवढ्या वेळामध्ये आपण 4 प्रश्नांची उत्तरं विचार करून लिहू शकतो. त्यामुळे एकमेव मार्ग पास होण्याचा अभ्यास करणे. आलं लक्षात? हे जादा तास बी झालं. सरांकडनं एवढं शिकलो, कांबळे सरांकडनं, वर त्या माने सरांकडनं, तरी बी का नाही लय टेन्शन आलंय बघा. एवढा अभ्यास करून बी कायच अभ्यास नाही झाला असं वाटायला लागले. कुठले दावा, इथं 2 धडे वाचले तरी नको वाटते, पुढचं पान बी उघडू वाटणं झाले. अरे सगळं मिक्स होतंय, ह्यातलं त्यात आणि त्यातलं ह्यात. आता आपण राहतो भारतात, ब्राझीलचा भूगोल आणि रशियाचा इतिहास शिकवायची काय गरज आहे का? अरे अजून भारत काय, महाराष्ट्र बी नीट काढला नाही आम्हाला. हो तर काय, मराठवाडा आणि विदर्भ म्हणलं की कुठला जिल्हा कशात येतो हेच कळत नाही, आणि ते ब्राझीलचं गाव काय आहे? अरे असं कसं म्हणतोस? उद्या आपल्याला परदेशात जायचं म्हणलं तर नको का माहिती असायला जगाची? कुठला परदेश आणि कुठलं काय, इथं गावातनं इष्टीनं याचं म्हणलं तर पासाला पैसे नसतात. तुझ्यासारखा पैसा हवे आमच्या बापाकडं परदेशात जायला. गाण्या, मोठी स्वप्न बघायला नाही लागत तिच्या बापा एवढा पैसा. अरे आपण विचारच असा केला तर ते खरं कसं होईल? हा ब्या, आमची आई म्हणते हातरून बघून पाय पसरावा. का असं का? तुझ्या आई असं का नाही म्हणत? तू पसरात पाय हातरून कसं वाढवायचं माझं मी बघते. अरे नाही तर तूच तुझ्या आईला असं का नाहीस म्हणत, हातरून माझं मी वाढवतो म्हणून? नाहीतर काय, आज जी माणसं आभाळा एवढी मोठी झाली ती बी आल्या असतील की कुठल्या तरी गावातनं, डोंगरातनं, कुठल्या तरी गरीबाच्या घरातनं. ह्या जमिनी घेतल्या असतील वाटून, पण हे आबाळ का नाही कोणाच्या बापाचं नाही रेशमे. आकाशात उडायचा अधिकार समजाच नाही. आणि आपलं कांबळे सर काय म्हणतात माहिती आहे ना, आबाळाला हात लावायचा असेल तर तिथं पावतर एकच शिडी जाते, ती म्हणजे शिक्षणाची शिडी. त्यामुळं का नाही आपण पाक जीवाचं रान करू
लय अभ्यास करू आणि नाव करू आपलं. अभ्या अभ्या हा ये की जेवायला. हा आलो. आलास का? दादा थांबवायच. हे अरे काय चाललंय तुझं? चल की जेवायला, कवापासून बोलतोय आम्ही. अरे थांब की व्हायचंच राहिले. व्हायचं राहिलेलं असू दे नाही तर ले. आधी जेवण करत मग करत बस. तू उठवणार आहे पुन्हा. अरे दादा मग तू जेव की. अरे अभ्या तुझं बी ताट वाढले. अन्नाला वाट बघायला लावू नये. अन्न आता जर रुसलं आता भाकरीसाठी तरसावं लागतं, ध्यानात राहू दे. अरे दादा हे गणितच सुटणं झालंय. आता जर मधनं सुटलो का नाही तर हाय बी डोसक्यातनं जाईल. काय कबीरच्या बहिणीचं वय त्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. कबीरचं वय तिच्यापेक्षा 4 वर्षांनी बर. कबीरचं वय किती? आता बघा, कबीरचं वय आपण एक्स म्हटलं, वजा 4 वर्ष. इथपर्यंत सोडवलंय की, पण वयच कळणार झालंय. थांब. अहो तुम्हाला त्यासने बोलवायला पाठवलं आणि तुम्हीच बसला वे अभ्यास करीत. उठा बघू, दोघं बी जेवायला चला. थांबवायचं राहिले. हे बघ, जरा असं केलं ना तर कबीरच्या बहिणीचं वय ते 4 वर्ष, कबीरचं वय ते 8 वर्ष. हायला सोपं आहे की. कुठनं शिकला सायला पिला म्हणायला? तुला कितीदा सांगितलं होतं त्या मध्याला फिरण्याला जाऊन सांग कमी शिव्या करायला. तर उलट तू शिकणारस. सॉरी दादा, परत नाही म्हणणार आहे. आणि तसं ते आय हायच कुठं ऐकायला. आईला म्हणलो काय आणि तिच्यासाठी रडलो काय. तिला कुठं काय फरक पडतो. बस आईचा विषय नको आला. का विसरलास होय तिला? माणूस का श्वास घ्यायचा विसरतो का? आईचा विषय काढला ना काहीच करू वाटत नाही. कुठं जावं वाटत नाही, काही खावं वाटत नाही. कामावर बी जायचं असतं आम्ही. आणि आपलं दुःख आपल्यापुरतेच बरं आहे. पुढच्याचा काय दोष? त्यांचा दिवस कशाला खराब करायचा? पण दादा आता 10वी संपत आली, परीक्षा बी जवळ आल्या. आईची लई इच्छा होती मला 10वी पास होताना बघायची. दिसन रात एक करायची माझ्या शाळेसाठी. मी बी ठरवलं होतं जेव्हा 10वी पास होईन का नाही तेव्हा पहिला पेढा आईच्या हातात ठेवे. आईच्या फोटो समोर ठेवायला लागेल असं कवाच नव्हतं वाटलं दादा. आई पाहिजे होती दादा. अहो जेवण. भूक नाही मला. वय नाही माझ्यामुळे गेला ना दादा. एवढं सगळं कळतंय तर सारखा तोच तोच विषय का काढता? येऊ जन्मच तिचा आणि कसा नको काढू विषय. एक वेळ अभ्यासाचा विषय राहील पण तिचा विषय कायम असतोय मनात. चांगला अभ्यास करून पास व्हा. सगळ्यात जास्त आनंद तिलाच होणार आहे. चला जेवून घ्या आधी.
सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना. सगळ्यात आधी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. बाहेरील शिक्षक तुम्हाला ज्या सूचना देऊन गेले आणि शाळेतील शिक्षकांनी वर्षभर तुम्हाला जे शिकवलं त्या सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही परीक्षेला सामोरं जाल. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांचा निरोप समारंभ घेण्याचा निर्णय शाळेने घेतलेला आहे. उद्या तुमचा शाळेतील शेवटचा दिवस असेल. परवापासून तुम्हाला अभ्यासाला सुट्टी असेल. उद्या सर्वांनी आपल्या नेहमीच्या पेहरावात यायचं आहे. मुलींनी साडी नेसायची. शाळेचे कपडे घालायचे नाहीत याची नोंद घ्यायची. सूचना समाप्त. सूचना समजली का? सर, अहो काय बोलणार आहे ती पोरं? उद्या त्यांचा शाळेचा शेवटचा दिवस. निरोप समारंभ आला. पण खरं सांगू सर, एवढी वर्ष शाळेवर काम करतोय, पण असा वर्गान अशी पोर कवाच नाही बघितली. जेवढी खुडील तेवढीच मया बी लावली या पोरांनी. हा मोरे काका आहे ना, तो मचने कवाच विसरणार नाही. मला माहिती आहे माझ्या मागे तुम्ही मला काय म्हणता, कशी खांदावरून माझी मस्करी करता. सगळं माहिती आहे मला. हा, पण त्याचा कधी राग नाही आला. कारण आता तुम्ही सगळे गेल्यावर ती मस्करी करणारी बी कुणी नसेल. काळजी नका करू पोरांनो. उद्या बघा कशी जोरदार तयारी करत होते. हा, काळजी घ्या बरं का. काम सर, या येतो. काय झालं? असे शांत का झालात? अजून उद्याचा दिवस आहे. शिवाय परीक्षेचे दिवस आहेतच की. हे बघा, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्याला अजून चांगला बनवायचा नाही आहे का तुम्हाला? मस्तपैकी छान छान कपडे घालून या उद्या. शाळेचा शेवटचा दिवस आपण अतिशय आनंदाने साजरा करूयात. हां, आणि ही शाळा तुमचीच आहे की. माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही कधीही शाळेत येऊ शकता. माझी विद्यार्थी मीटिंगला येतात सर. बेंचवर बसून शिकायला नाही ना. म्हणून काय झालं अभिजित? उद्या बेंचवर बसण्यासाठीच यायचंय पुन्हा शाळेत. आता अजिबात कसला विचार करायचा नाही. ही शाळा तुमचीच आहे. होती असं म्हणायला लागणार आहे ना सर? परवापासनं